नमस्कार मित्रमैत्रिणींनो, स्वामी समर्थ. 2025 ची सुरुवात होईल खास. राशीनुसार करा लक्ष्मी सेवा. पैशांची चणचण राहणार नाही. वर्षभर लाभ मिळेल. राशीनुसार लक्ष्मी देवीची सेवा उपासना केल्यास शुभ आशीर्वाद प्राप्त होऊ शकतात. सुख समृद्धी, भरभराट, वैभव, ऐश्वर्य लाभू शकते अशी मान्यता असल्याचे सांगितले जाते. तुमची रास कोणती, कोणते उपाय करणे सर्वोत्तम ठरू शकते जाणून घेऊया या व्हिडिओमध्ये. 2025 ची सुरुवात होईल खास. राशीनुसार करा लक्ष्मी सेवा. नंबर 1, मेष. नवीन वर्षाच्या सुरुवातीला लाल रंगाचे कपडे परिधान करावेत. हनुमान चालीसाचे पठण करावे. असे केल्याने आनंददायी घटना घडू शकतात. नंबर 2, वृषभ. नवीन वर्षाच्या आधी दही, दूध इत्यादी पांढऱ्या वस्तूंचे दान करावे. याशिवाय गरजूंना मदत करावी. नवीन वर्षातही असा संकल्प कायम ठेवण्याचा प्रयत्न करावा. असे केल्याने आर्थिक स्थिती सुधारण्यास मदत मिळू शकेल. नंबर 3, मिथुन. हिरव्या रंगाच्या वस्तू दान कराव्यात. यासोबतच मुलांना शैक्षणिक वस्तूंचे दान करावे. असे केल्याने संपत्तीत वाढ होऊन नवीन वर्षात समृद्धी येऊ शकेल. नंबर 4, कर्क. शिव मंदिरात जाऊन पूजा करावी. यासोबतच दूध आणि तांदूळ दान करावे. यामुळे आर्थिक फायदा होऊन स्थिती मजबूत होऊ शकेल. नंबर 5, सिंह. गूळ, गहू दान करावे. शक्य झाल्यास सोन्याच्या वस्तू दान कराव्यात. या उपायांमुळे आर्थिक स्थिती मजबूत होऊ शकेल. तसेच उत्पन्न वाढीच्या शुभ संधी प्राप्त होण्याची शक्यता निर्माण होऊ शकेल. नंबर 6, कन्या. हिरवे वस्त्र परिधान करावे आणि मूग डाळ दान करावी. यामुळे नवीन वर्षाची चांगली सुरुवात होऊ शकेल. धन संपत्ती मिळण्याची शक्यता आहे. नंबर 7, तूळ. पांढरे वस्त्र परिधान करावेत. सुगंधी व गुलाबी रंगाच्या वस्तूंचे दान करावे. नवीन वर्षात आर्थिक प्रगतीचा मार्ग मोकळा होऊ शकेल. नंबर 8, वृश्चिक. लाल रंगाचे कपडे परिधान करावे. मसूर डाळीचे दान करावे. मंगळ ग्रहाच्या ओम अंगारकाय नमः या मंत्राचा 108 वेळा जप करावा. आर्थिक फायदा होण्याची शक्यता निर्माण होऊ शकेल. नंबर 9, धनु. केळीच्या झाडाचे पूजन करावे. चना डाळ, हळद या पिवळ्या वस्तूंचे दान करावे. आर्थिक स्थिती मजबूत होण्यास मदत मिळू शकेल. नंबर 10, मकर. लोखंडी वस्तू आणि काळे तीळ दान करावे. आर्थिक त्रासातून दिलासा मिळू शकेल. संपत्तीत वृद्धी होऊ शकेल. नंबर 11, कुंभ. शनिदेवाची पूजा करावी. काळे वस्त्र परिधान करून उडीद डाळ दान करावी. मेहनतीचे योग्य फळ मिळू शकेल आणि आर्थिक लाभ होण्याची शक्यता वाढू शकेल. नंबर 12, मीन. भगवान विष्णूची पूजा करावी. शक्य असेल तर नियमितपणे विष्णू मंदिरात जाऊन पूजा करावी. पिवळ्या वस्तूंचे दान करावे. नवीन वर्षात आर्थिक लाभ होऊ शकेल. भरभराट होऊ शकेल. तर सदर माहिती सामान्य गृहीतके आणि ज्योतिषीय मान्यतांवर आधारित असून या संदर्भात तज्ज्ञ व्यक्तींचा सल्ला घेणे उपयुक्त ठरू शकेल. तर मित्रांनो, तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला प्लीज कॉमेंटमध्ये नक्की सांगा. आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.